भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीचं स्थळ बदललं। अशोक खरातची अज्ञातस्थळी चौकशीसाठी स्वतः एसआयटी प्रमुख आयपीएस तेजस्विनी सातपुते उपस्थित, तर 3 दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लबमध्ये ही चौकशी सुरू होती। नाशिकमध्ये भोंदू खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री, एसआयटी स्थापन करून या ठिकाणी आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची होणार तपासणी, उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांचीही पडताळणी होणार। भोंदूबाबा आणि ऑफिस बॉय नीरज जाधवची पुन्हा समोरासमोर चौकशी होणार। कालही दोघांची समोरासमोर बसवून चौकशी झाली होती। काल चौकशीवेळी दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी, सूत्रांची माहिती। खरात प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे, या प्रकरणामध्ये आवश्यक त्या सर्व कारवाया करू, फडणवीसांचं आश्वासन। तर डीजींना खरात प्रकरणामध्ये लक्ष घालण्यास सांगितलंय, मुख्यमंत्र्यांची यावर प्रतिक्रिया। अशोक खरात प्रकरणामध्ये सर्वात आधी महिलांच्या प्रकरणाची चौकशी होईल। नाशिक सीपी आणि एसआयटी कडून चौकशी सुरू, कुणालाही सोडलं जाणार नाही, फडणवीसांची ग्वाही। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना मुख्य सूत्रधार करावं, चाकणकरांनी पदाचा गैरवापर केलाय। खरातला वाचवण्याचा प्रयत्न, चाकणकरांना अटक झालीच पाहिजे, रुपाली ठोंबरेंची मागणी। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहारोपी करा, संजय राऊतांची मागणी। तर मंत्र्यांना सहारोपी केल्याशिवाय ही भोंदूगिरी थांबणार नाही, त्यांच्यावर पहिला गुन्हा 2003 साली दाखल झालाय, राऊतांचं भाष्य। भोंदूबाबासाठी पायघड्या घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला सुद्धा सहारोपी करायचं का? तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा सहारोपी करायचं का? भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। भोंदूबाबा खरातचं प्रकरण तृप्ती देसाईंनी वर्षभर का दाबलं? काँग्रेसच्या संगीता तिवारींचा सवाल। तर वर्षभर प्रकरण दाबून का ठेवलं याचं उत्तर देसाईंनी द्यावं, संगीता तिवारी यांची टीका। मुख्यमंत्र्यांकडे प्रकरण नेण्यासाठी आम्हीच मध्यस्थी केली, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंचा दावा। तर खरात प्रकरणामध्ये जे आंदोलन करत आहेत त्याचं श्रेय आमचं, देसाईंची टीका। भोंदूबाबाला ब्लॅकमेल, मुलं पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याला भेटली, दरम्यान महिला सामाजिक कार्यकर्त्यानं भोंदूबाबासोबत सेटलमेंट केली, रुपाली ठोंबरेंचा आरोप। तर पुण्यातली सामाजिक कार्यकर्ती मीच, प्रकरण राजकारणी महिलांकडे गेलं नाही, माझ्याकडे आलं ही पोटदुखी, तृप्ती देसाईंचा पलटवार। भोंदूबाबा अशोक खरातच्या संस्थेला 40 किलोमीटर पाणी या ठिकाणी कुणी दिलं, पाणी देण्यासंदर्भात सुद्धा चौकशी होईल। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये खरातच्या संस्थेला पाणी आरक्षित करण्यात आल्यानंतर फडणवीसांचा इशारा। खरातला चाकणकरांनी गुरुस्थानी मानलं होतं, महिलांसंबंधित प्रकरणातील आरोपीसोबत चाकणकरांचे फोटो। चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर भोंदूबाबा अशोक खरातवर मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया। भोंदूबाबा खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारामध्ये कोट्यवधींची जमीन, अशोक खरात अमावस्या आणि पौर्णिमेला जागा बघण्यासाठी यायचा, गावातील ग्रामस्थांनी दिली माहिती। तर खरातनं पाथर्डी शिवारातील व्यवहारामध्ये पैसे बुडवल्याचाही आरोप। भोंदूबाबा खरातच्या नावे 52 मालमत्ता, तब्बल 52 सातबारा थेट खरात आणि कुटुंबियांच्या नावावर। तर आणखी 3 महिला तक्रार करण्यासाठी पुढे, जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, आयकर विभागही तपास करणार। भोंदूबाबाला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं समोर। दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये ही धक्कादायक माहिती समोर, नाशिकच्या पाथर्डीमधील ही घटना असल्याची माहिती शिवाजी ढगे यांनी ही माहिती दिली आहे। भोंदूबाबांना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पैसे दिलेच नाहीत असा ढगेंचा आरोप। खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसमधील कामगारांना चौकशीला बोलावलं, वॉचमन, स्वच्छता कर्मचारी यासह मंदिरातील पुजाऱ्यांची चौकशी होणार। भोंदूबाबा खरातच्या मिरगावमधील ईशान्येश्वर या मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट। तर अनेक राजकीय नेत्यांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या उपस्थितीमध्ये दर्शनासाठी या मंदिरामध्ये हजेरी लावली होती। भोंदूबाबाच्या बैठकीसाठी शिर्डीमध्ये 3 हॉटेल्समध्ये बुकिंग होतं। भोंदूबाबाचा साथीदार विनोदनं आलिशान हॉटेल बुक केलं होतं, सूत्रांची माहिती। तर दुसरं हॉटेल अधिकाऱ्यांसाठी बुक होतं, बुक केलेल्या 3ऱ्या हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली, सूत्रांची माहिती। अटकेच्या 3 दिवस आधीच भोंदूबाबा खरात आणि 3 आयएएस अधिकाऱ्यांची बैठक। शिर्डीमध्ये 3 आयएएस अधिकारी भोंदूबाबा खरातला भेटल्याची सूत्रांची माहिती। तर विनोद नावाच्या व्यक्तीनं ही बैठक घडवून आणल्याचा अधिकाऱ्यांचा नावे एसआयटीमध्ये समोर येण्याची शक्यता। धनंजय मुंडेंचा भोंदूबाबा अशोक खरात सोबतचा फोटो समोर, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंकडून धनंजय मुंडे आणि भोंदूबाबाचा फोटो शेअर। नाशिकमधलं भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, नाशिक विभागाचे विशेष पोलीस निरीक्षकांचा खरातसोबतचा फोटो पोस्ट, तृप्ती देसाईंकडून दत्ता काराळे यांचा खरातसोबतचा फोटो फेसबुकवर पोस्ट।
अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड शिकवलं जातं. दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य, तर एखादा व्यक्ती कर्मकांडात गुंतला तर तो बाहेर पडू शकत नाही, त्याचे चांगले वाईट परिणाम सोसावे लागतात. खरात प्रकरणावरून दिलीप वळसे पाटलांच्या कानपिचक्या. मुंबईमधील मालाडमध्ये भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीस, तर मालाडमधील भोंदूबाबानं विवाहितेची 33 लाखांना फसवणूक केली. भोंदूबाबानं महिलेचं लैंगिक शोषणही केल्याची माहिती, तर मालवणी पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. मुंबईमध्ये मागील 7 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण पुन्हा सुरू. गेल्या उपोषणावेळी 15 दिवसात पत्रक काढण्याचंही आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप निर्णय न झाल्यानं GR निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. दीपक बोराडे यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये वन उद्यानाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते भूमिपूजन. भूमिपूजनाला पालिका आयुक्त जी श्रीकांत, उपवनरक्षक सुवर्ण माने यांची उपस्थिती. इगतपुरीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, तर 3 स्टार हॉटेल मानस लाईफस्टाईल्सवर या ठिकाणी मोठा परिणाम. कोळशाच्या भट्टीवर इंडक्शनवर जेवण बनवण्याची या ठिकाणी सुरुवात. जळगावच्या चाळीसगावातील महाशब्दे मेस पुन्हा सुरू. इंधन टंचाईमुळे गेल्या 8 दिवसांपासून या मेसचं कामकाज पूर्णपणे बंद होतं. दरम्यान स्थानिक प्रशासनानं मेस चालकांना इंधन उपलब्ध करून दिल्यामुळे मेस पुन्हा सुरू झाली आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची आता फेरतपासणी सुरू. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे 46 जणांची बोर्डासमोर गैरहजेरी. जिल्हा शल्य चिकित्सकांनी सीओना या ठिकाणी ही माहिती पाठवल्याची यादी समोर. 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कोकण बोर्डात एकही कॉपीचा प्रकार घडला नाही. यावर्षी सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातनं 27,000हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. चैत्र महिन्याच्या पालखी आणि जत्रेमध्ये सोन्याचे दागिने घालणं टाळा. वाढत्या चोऱ्यांमुळे आगरी कोळी महासंघ आक्रमक, तर कल्याणच्या उंबर्डे सापार्डे या गावामध्ये दागिने न घालण्याची गावकऱ्यांची ही शपथ घेत अनोख्या जनजागृती मोहिमेला सुरुवात. भंडाऱ्यातील 109 वाळू घाट पुन्हा सुरू होणार. राष्ट्रीय हरित लवादाच्या मुख्य पीठाकडून याचिका निकाली, तर या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू उत्खनन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला. लातूर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 49 जुने वाद सामंजस्यानं मिटवले. शेती आणि शेत रस्त्यांचे अनेक जुने वाद मिटवण्यासाठी लातूर पोलिसांची ही मोहीम. ठाण्यातील चेना ब्रिज जवळ पाण्याची पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाण्याची यामुळे नासाडी. पालिकेकडनं पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. रत्नागिरीच्या लांजा शहराचा सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध. गेल्या वर्षी 27 मार्चला प्रसिद्ध झालेल्या या आराखड्याला लांजा ग्रामस्थांनी विरोध केला होता. आराखड्याविरोधात आता 1,500हून अधिक हरकती. नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेचा थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा. मालमत्ता कर न भरल्यास जप्तीची कारवाई होणार, तर कर न भरणाऱ्या धारकांची नळजोडणी खंडित करण्याचाही प्रशासनाचा इशारा. 31 मार्च नंतर थकबाकीदारांवर अतिरिक्त आर्थिक भार लागणार. अमृत भारत रेल्वे योजनेस या ठिकाणी चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा समावेश, तर सध्या स्थानकावरील काम प्रगतीपथावर. येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये स्थानकाचं लोकार्पण होण्याची सुद्धा शक्यता. परभणीच्या जिंतूर ओंढा या रोडवरील तरुणाचा बाईकवर स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल, तर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीनं हा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये स्टंट चित्रित केलाय. बीडच्या अंबाजोगाईमध्ये खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर. कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकमेल करत 1 कोटी रुपयांची मागणी मागितल्याचाही आरोप, तर महिलेवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडच्या नेकनूर पोलिसांकडनं मांजरसुंभा चौकात वाहनधारकांकडून वसुली. पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल. महामार्गावर वाहनधारकांकडून दंड न आकारता पैसे घेऊन लूट केली जात असल्याचाही आरोप. 68व्या महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना आज रंगणार, तर गादी विभागातनं सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये अंतिम सामना होणार. माती विभागातनं सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांची अंतिम फेरीत धडक. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान 5 तासांचा हा ब्लॉक असेल. मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते कल्याण या दरम्यानच्या उपनगरीय गाड्यांवर सुद्धा ब्लॉकचा परिणाम होणार. एल्फिस्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचे MMRDAकडून पुनर्वसन केलं जाणार, तर यासाठी MMRDAनं म्हाडाकडून घरं विकत घेतली. मात्र ही घरं बदलून देण्याची रहिवाशांची मागणी. म्हाडानं 12 रहिवाशांसाठी नवीन घरांचा शोध सुरू केलाय. मुंबई महापालिकेची MMRDA आणि म्हाडाकडे तब्बल कोट्यावधींची मालमत्ता कराची थकबाकी अडकली. वारंवार डिमांड लेटर्स आणि नोटिसेस पाठवून सुद्धा गेल्या 10 ते 15 वर्षांपासून वसुली रेखडल्यामुळे पालिकेची तिजोरी संकटात. ठाणे आणि मुंबईतील 5,000 म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच निघणार. मुंबईतील 3,000 आणि ठाण्यातील 2,000 घरांचा यात समावेश. मुंबई मंडळाकडून सध्या घरांची जमवाजमव आणि किमती निश्चित करण्याची ही प्रक्रिया सुरू.
यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय, तर राज्यभरात पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश. संपूर्ण राज्यामध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची दाट शक्यता. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसात तापमान वाढणार असल्याचा अंदाज. 23 आणि 24 तारखेला या ठिकाणी उष्ण वातावरणासाठीचा येलो अलर्ट. फेब्रुवारीमध्येच यंदा उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, तर 11 गावांमधील 78 हेक्टरवरील रब्बी पिकांना याचा फटका. ज्वारी, पालेभाज्या, फुलं, पिकं, आंबा या फळधारणा झडल्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची ही मागणी. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये युरिया खताची तीव्र टंचाई. खेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. गॅस टंचाईमुळे खत उत्पादनावर परिणाम. तर पुण्यातील ससून रुग्णालयाशी संलग्न बीजे वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारनं स्वायत्तता नाकारली. ग्रँड मेडिकल आणि जे नागपूर मेडिकल कॉलेजला स्वायत्तता देण्यास राज्य सरकार अनुकूल. बीजे महाविद्यालयामध्ये दरवर्षी 1600 विद्यार्थी शिक्षण घेतात. बदलापुरात व्यावसायिक सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा लहान हॉटेल व्यावसायिकांचा आरोप. तर उन्हामध्ये चुलीवर जेवण बनवल्यामुळे कामगार आजारी पडतात. सरकारनं सिलेंडरचा काळाबाजार थांबवावा, लहान हॉटेल व्यावसायिकांची मागणी. परभणीमध्ये गॅस टंचाईमुळे स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. तर शहरातील अनेक पोहा, वडापाव आणि पावभाजी स्टॉल्स चालवणाऱ्या व्यावसायिकांवर दुकान बंद करण्याची ही वेळ. गोंदियामध्ये युद्धाची झळ. आता पेट्रोल डिझेल दरवाढीवर. पॉवर पेट्रोलचे दर 2 रुपयांनी वाढले, तर कमर्शियल डिझेलच्या दरात 22 रुपयांची वाढ. सर्वसामान्य नागरिकांवर दरवाढीचा हा परिणाम. परभणी जिल्ह्यामध्ये गॅस बुक करून सुद्धा ग्रामीण भागामध्ये घरगुती गॅस मिळत नसल्याचा आरोप. महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा. एलपीजी पंपांवर रिक्षाच्या मोठ्या ठिकाणी मोठमोठ्या रांगा. तर 15 दिवसात ऑटो एलपीजी गॅसच्या दरामध्ये 35 रुपयांची वाढ. आखाती देशांमधील युद्धाचा डांबरावर सुद्धा परिणाम. डांबराच्या वाढलेल्या दरांमुळे केडीएमसीच्या खड्डेमुक्ती टेंडरला ठेकेदाराची पाठ. पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचं काम अडचणीत. खड्ड्यांमुळे अपघातांची भीती. नागरिकांमध्ये संताप व्यक्त. गॅस टंचाईमुळे मुरबाडमध्ये पुरवठा विभागाची हॉटेल्स आणि स्वीट मार्ट्सवर धाडी. तर घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन सतर्क. पंढरपूरच्या 4000 कोटींच्या कॉरिडॉर प्रकल्पाला वेग. तर पुढील काही महिन्यातच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार. संपूर्ण प्रक्रिया ही सीसीटीव्ही देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने करण्याची नागरिकांची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 6685 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 4 तालुक्यातील 156 गावांना या अवकाळीचा फटका. शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. एकूण 22 गावातील 787 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सर्वाधिक कांद्यापाठोपाठ आता गहू आणि द्राक्ष पिकालाही फटका. बुलढाण्याच्या येवतीमधील शेतकऱ्याच्या कांदा पिकाला अवकाळी पावसाचा फटका. नुकसानीचा पंचनामे करून आता या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. तहसीलदार शेजारी येऊन गेले होते, मात्र शेतात आले नसल्याची शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त. भंडाऱ्यात वैनगंगा कृषीधारा महोत्सवाचं उद्घाटन. 160 हॉल्समधून या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली आहे. बोंडेकरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण. बीडच्या आष्टीमधील गहुखेलमध्ये बाबा यांच्या सय्यद बाबांच्या दर्ग्याला हिंदू बांधवांनी कावडीनं पाणी घातलं. दरम्यान गेल्या अनेक दशकांपासून परंपरा कायम आहे. गुढीपाडवा आणि ईदच्या पार्श्वभूमीवर सय्यद बाबा दर्गा या ठिकाणी मोठी यात्राही भरते. गोंदियाच्या किडनी पारमधील दारूबंदी आंदोलन प्रकरणात 13 आंदोलकांवर गुन्हे दाखल. परवानगी नसताना महामार्ग रोखल्याप्रकरणी गुन्हे. रामगाव तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढत हे आंदोलन. धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रेशीम उत्पादक अशा शेतकऱ्यांना मोठा फटका. तुतीचा पाला भिजल्यामुळे 75% नुकसान. तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोलीमध्ये मका पिकाचं रानटी हत्तींच्या हल्ल्यामुळे नुकसान. गेल्या अनेक दिवसांपासून रानटी हत्तींचा या ठिकाणी वावर. रानटी हत्तींना एक जागा निश्चित करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजही ढगाळ वातावरण. हवामान विभागानं वर्तवला अवकाळी पावसाचा अंदाज. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे 4 ते 5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली. नांदेड जिल्ह्यातील 280 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका. 448 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. टरबूज, खरबूज, गहू, ज्वारीसह फळबागांचंही मोठं नुकसान.
बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये गारपिटीनं 190 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, गहू हरभऱ्यासह कांदा पिकाचं नुकसान. पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेड जिल्ह्यामध्ये टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात. 20 किलोच्या टोमॅटोला 50 रुपयांचा दर. टोमॅटो बाजारात नेण्याचाही खर्च आता निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. हवामान बदलाचा धाराशिवमधील आंबा उत्पादकांना मोठा फटका. तौर गळती आणि आंबा गळतीमुळे आता शेतकरी आर्थिक संकटात. तर शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा जवळपास 1400 हेक्टर क्षेत्रावरील पिकाला फटका. बदनापूर तालुक्याला सर्वाधिक अवकाळीचा फटका, तर 44 गावातील 2500पेक्षा अधिक शेतकरी यामुळे बाधित. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या फोंडशिरस या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा बालविवाह, तर 8 जणांवर या प्रकरणी पोलिसात गुन्हे. नातेपुते पोलीस ठाण्याचे विशाल वायकर यांचीही कारवाई. वाशिमच्या पुसद नागा उड्डाण पुलाखालील सर्व्हिस रोडची अतिशय दयनीय अवस्था. खड्ड्यांमुळे नागरिक हैराण, तर या मार्गावरून वाहन चालवताना चालकांची मोठी कसरत. तर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी.